बोला भाऊ रे देवराज मंदिर देवर हरी देव मन बोल रे देवर भाऊ बोला भाऊ रे थोडा दूर ठेवा ये ना सर नावा देवराज मंदिर देवर हरी देव मन बोल रे बोल भाऊ बोल भाऊ रे राम राजा मंदिर देवर हरी आया बहिणीवा नीट शांतता पाळा कानलाई कथा ऐका आपला जन्म कठून उत्पन्नी झाली माणूस देह मातीना पुतळा पाच पंचे भूतापशी आपला शरीर तयार मंडळी आपला शरीर पाच पंचे भूतापासून तयार झाला व झाला अरे अग्नि पाणी वायू अशा पाच पंचभूत आहे म्हणून मातीपासून माणसाचा शरीर झाला तो एक दिवस मेल्यानंतर मातीत जातो रे जातो रे पाण्याचा भाग पाण्याला अग्नीचा भाग अग्नीला जात वायूचा भाग वायूला जात आणि मातीचा भाग भाऊ मातीला जातो रे अरे तर माझ्या राजांनो अडाणी भाषामध्ये तुम्हाला सांगून जात मातीना पुतळा मातीत कशा जातो ठेवा ध्यानाला ठेवा ध्यानाला कानी सांगतो तुम्हाला रे भाऊ आणि भाऊ रे राजा रम चिर दिग आणि भाऊ रे राजा रम चिर दिग आणि भाऊ रम राजा रम चिर दिग मंडळी पूर्वी सत्ययुगामध्ये सत्याचा युग होता त्या सत्ययुगाला त्रेतायुग असं नाव होत त्रेतायुगामध्ये राम जन्माला आला त्याच्यानंतर दरबार लागला दरबार मध्ये कृष्ण भगवान जन्माला आला आणि त्याच्यानंतर 5000 वर्षे गेली मग कलियुग चालू झाला रे अरे झाला भाऊ मनाली आणि कलियुग बी संपत आला त्याच टायमाला लॉकडाऊन झाला रे अरे झाला रे भाऊ रमाना तू लॉकडाऊन बी निघून गेला आणि आता पुढे मग कलिंकच लागेला बी भरोसा नाही रे अरे नाही भाऊ रमाना तू तुम्ही सांगशा करी दादा कसा अशा सांग कलिंक लागली कारण माई बहिणी ओळख सांगेल नाही रे अरे नाही भाऊ रमाना तू कलियुगाच्या पायी रे बाई माई बहिणी ओळख नाही रे भाऊ मन तू कलियुगाच्या पायी रे बाई बहीण भाषेने ओळख नाही रे भाऊ मन तू शाबास भाऊ बहीण भाषेने ओळख नाही रे भाऊ मन तू बहीण भाषेने तर राहिने पण तुला मानी राहिने का नाही आजच रस नाही दुपारला नेम दिला संध्याकाळी पुसला काही राजा नाही रे नाही भाऊ तू साला मेवणाने ओळख नाही रे दाजी मला तू साला मेवणाने ओळख नाही रे देवरा माना तू दाजी मानी भरोसावर राशी नको सगळ्यांनी भरोसावर पण मानी भरोसावर राशी नको हाव सांग आमनी दर्यागावला म्हणा
कार्य मग जेवाला तर ठेज येतो. येतो आणि मला घेवाला बी येतो. येतो मै घेदा ना आखरी हा. पण माने आया हो हा. 3 रोज ना उमदा नाही. रविवारी नंदुरबारला हा. 2 रोज डोंगऱ्या देवसाप हा. आणि आज डोंगऱ्या हा. दुपारला आज. घरनीच ना हा. डोंगऱ्या हा. 3 रोज ना गडी गडी. नाड आहे नाड आहे. निज ना हा, तुला काय सांगू सांगू. बरं तू फोन करा म्हणे निघनास का नाही. तू ना फोन पक्का वाजना हा. तेव्हा उपडाय उठणार हा. जर तू फोन करतास नाही नाही. संध्याकाळ पावर हा. मै बी उठतावर नाही रे राजा मन तू मै बी उठतावर नाही रे राजा मन तू म्हणून आणि बरोबर राहशील नको रे दाजी मन तू बरोबर राहतील नको रे दाजी मन तू आणि माना सूर्या जवाय सांग एकदा डोंगऱ्या मामाला सांगा तर फसाडत नाही. डोंगऱ्या नाही फसाडत हा. पण ती झोप फसाडत मग 3-4 रोज ना उमदार आहे हा. तर झोप काय करी मग? तर माने आया हो हा. झोप आहे काळणी बाई बाई. आता या 8 निघना ते सलई चारी हा. झोप म्हणजे ना हा. काळणी बाई बाई. बऱ्या भाऊ हो. झोप म्हणजे हा. काळणी बाई बाई. जास्त झोपी बी घावा नाही रे नाही रे अरे नाही ना बहुरा मनाली कायम झोपीच जर राही ना हा. 50 वर्षात झोप मग निघी जा मग मोठा 100 ना आयुष्याच्या हा. 50 वर्ष जाती झोप मग आला हा. तर 50 वर्ष मग काय करशील हा. अरे आपल्याला काहीतरी करायला भगवानने पाठवा पण आपी हा. जी करायला पाठवा ती नाही करतो हा. दुसराच करत बसतो बसतो. काही बरं नाही रे नाही रे अरे नाही ना भाऊ मन तू मंडळी आता सांगायचा झाला तर ज्या टाइमला सत्य येऊ हा. त्या टाइमला देवदार काम नाही. फक्त देव आणि राक्षस हा. अजिबात कोणी नाही. नाही चिडी नाही मुंगी नाही. नाही आई माय धरती हा. नुसती सुनीच होती. होती मला सांगला माहित काय झालं? नाही तर फिरी हा. घ्यावा भाऊ हा. मला काय सांगताय हा. पण पुराण सांग हा. धरतीवर कोणी नाही रे भाऊ मन तू धरती सुनी होती रे लाग्या मन तू अरे सुनी दर होती रे राजा मन अरे सुनी दर होती रे देव मन तू आया बहिणी व माय धरती सुनी होत चिडू नाही मुंगी नाही पशु नाही पक्षी नाही. नाही प्राणी नाही माणूस नाही. नाही कोणी नाही नाही. फक्त देवदार खाम हा. माणसा नाही नाही. देव आणि राक्षस हा. दुसरा कोणी जर जर नाही रे राजा मन तू देव सोडी कोणी जर जर नाही रे देव मन तू दुसरा कोणी जर नाही रे राजा मन तू एक दिवस 33 कोटी देवसा राजा इंद्रदेव निवसते अमरावती हा. आणि अमरावती म्हणजे स्वर्गानी राजधानी धानी. जशी आपली धानी हा. तशी तेच निवी मग. राजधानी धानी. ती अमरावतीला हा. आणि सभाभरणी हा. राजधानी हा. मर्यादाजी धानी. सगळा 33 कोटी देव देव. महादेव सहादेव हा. विष्णू किष्णू हा. खंड्याराव बैरम हा. इंद्र चंद्र हा. सांगापेक्षा जवळा तेवढा. देव हा. सभाला मग. देव गोळा होता रे राजा मन तू दिवशी सभा भरी गई रे देव मन तू करस बनर भरी गई रे देव मन अरे अरे देव सभा इंद्र देवानी वस्तीला आणि अमरावतीला सभा भरली भरली सगळा देवशी विचार केला. कर इकडे तिकडे देव विचार कर करत. म्हणा आपली जंगत तंगत देव देव इकडे हरवा देव तिकडे हरवा देव देव. इकडे हरवा हा. राक्षस मानवी तर कोणी नाही. नाही आणि आपली सेवा हा. या राक्षस करणार नाही. नाही. आपली सेवा हा. फक्त मानवी करी करी. पण मानवीनी उत्पन्नी हा. कशी होई होई. कठून होई हा. भगवान देव विचार कर अरे करण देव मन तू भगवान देव इंद्र देव
देवला सांग मानवीने उत्पन्न जर कराने तर माय धरतीनेच माती लागली पण ती भी माती भलती जागानी नाही भाऊ माय धरती फक्त माया शक्ती एकली तप जप करी राहिली तिनेच आधारी धरती तर भाऊ जठ माया शक्ती तप कर तिने तपनी जागा पकी पवित्र तिने तपनी जागा वरली मुठभर माती जरी कोणी आणली तर ती माती न्या आपली मानवीने मूर्त्या करू रे अरे करू रे देव माना तू आशा भगवान बोल रे भाऊ भगवान बोल रे देवा तू रे आशा भगवान बोल रे भाऊ आशा भगवान बोल आशा भगवान बोल रे भाऊ आशा भगवान बोल अरे अरे भगवान देव सांग माय धरतीवर माया शक्ती एकटीच आणि ती बी तप जप कर फक्त तिने जागा तेवढीच पवित्र तटलीच माती लागली पण भाऊ आता ती तप करेल जागा तटली माती आणणार आता कोण जाईल इंद्रदेवनी सभा नजर टाकली इकडे तिकडं जो देवकडे येर तो देव खालमान घाल जो देवकडे येर तो देव खालमान घाल त्याला वाट मला त्याला वाट मला पर्या भाऊ कोणीच तयार नाही रे भाऊ नाही ना इंद्रदेव जिकडे तिकडला देव खाल मानकर माय धरतीला माया शक्ती पजावानी कोणी हिंमत नाही कारण ती तप कर तप कर म्हणजे पक्की मोठी पतिवर्ता भाऊ पतिवर्तानी पुढे देवशी सुद्धी हिंमत नाही रे अरे नाही देव रे माना तू आणि खराच दाजी एखादी बाई पतिवर्ता जाय तर ती देवला सुद्धा हरवू शकते नाही पण आता खरा सांगायला घ्या तर मान्या असाला पटलाव नाही कारण पतिवर्ता होवाला म्हणजे सोपानी सरळ जी बाई रोज निस्ती नवरानी सेवा कर नवरा खरं तुला नवरा सोडी दुसरीकडे याराणा सुद्धा नाही तू तो फेल कर काही पण नाही अरे नाही देवर आया बहिणी व एक पत्नी एक वसनी जो माणूस असो बाई असो एकच पत्नी एकच वसनी केला सांगता पतिवर्ता वर्तार अरे वर्तार भाऊ रमाना तू म्हणून साधू संत नेहमी सांगता ऐसा पतिवर्तेचा भाव तिचा नवरा तोच देव तिचा नवरा तोच देव तिचा नवरा तोच देव भाऊ ज्या बाईचा पतीवर भाव तिलाच मान देव तिना बी ऐक देव तिनाच ऐक देव मग आपली सारखा येड्या गबाळ्याचा देव ऐकत नाही रे नाही अरे नाही रे मान तू आपली सारख्या सकच ऐकत नाही तर त्या वस्तू मला मग सावळी दाखवा आम्हाला बाया बी फोन करते जट माराल देव ऐक काही पण नाही रे नाही अरे नाही देव ना मान तू पर्यादाजी आज निस्ती कथाच नाही पण जीवन गाथा ऐकली मैनिष्ठा मंडळीलाच नाही पण तुला सुद्धा सांग नाही तर एवढा मानी संघ 5 वर्षा पै फिरस त्यांना काही फायदा जोर अरे ले देवर मन तू बरं माया आज सकाळ राहीलच कासावरी काल दी एक लोक डान्स होता ना मग बाजार करायला घ्या काल दी आमना मंगळवार बाजार करायला घ्या तर ती दुकानवर मग किराणा घेऊ तो बल्ब घे बल्ब ती बी 10 रुपयाना तरी तो दुकानदारला 2 खेप सांग याने म्हणे किती दिवस गॅरंटी दुकानदार सांगा म्हणे मला तेवढा टाइम नाही घेणार ते घे फिरी जा तो सांग तरी म्हणा
ते ध्यान कितली रोजनी हा. आई बल्फनी बुवा हा. कवडी गॅरंटी हा. बल्फनी सार हा. मग त्याला सांगा हा. अरे जाऊ दे भुसळाव दे हा. आपली माणसं आजो हा. आपली तरी हक बरं हा. आपली मग? अरे मग आपली गॅरंटी नाही ना. नाही. कधी पावत राव मग? तू चांगला बल्फनी हा. 10 रुपयाना बल्ब बल्ब. ऐका उडील ते ना बरोबर नाही. अरे आपली गॅरंटी नाही नाही. मान्य आहे हो हा. बरं तुम्ही सांगा ना हा. तुम्ही कवडी वारसा हा. हो का कोणाला गॅरंटी हा. आपली गॅरंटी देता येत नाही. नाही तुम्ही बल्फनी काला गॅरंटी घेता घेतात रे अरे घेतात रे भाऊ रे माना तू पण आपला लोकच इतका ना हा बोळा बी तेवढा हा. आणि हुशार बी तेवढा तेवढा. कळी घ्या तुम्हाला हा. अरे भाऊ हो. आपली स्वतःनी गॅरंटी नाही हा. तर दुसऱ्यानी काला विचार हा. भाऊ हो. तशा तुम्हाला सांगू सांगू. तो शंकर भगवान हा. पका विचार कर बरं. सगळे देवसाकडे बुवा इंद्र देव येर हा. तरी तेवढा देव खाल खाल मान घाल मग शंकरजीने धीटमन करा करा. जी होईल ती होईल होईल. खाल मान कसं घाला हा. नीट बसाना हा. जरी मातानी मला हा. दवाडा मै सवता जाईल जाईल. आणि माती घेईल हा. पण मानवी बनाडा शिवाय हा. देवशी सेवाच कोणी करणार नाही रे बाबू नाही ना देव माना तू इंद्रदेवने जेव्हा शिवशंकरजीकडे नजर टाकली हा. शंकरजीने त्याला हेरा येरा आणि मग इंद्रदेवने समजी दिला हा. काहू तयार होईना. होईना हे शिवशंकर हा. माय धरतीला जावा जावा. माया शक्ती एकली आहे आहे. तप करून राहिली राहिली. तिची तपचर्याने जागा हे. एकली मुठभर माती माती. घेऊन यावा येवा. अरे ती मातीने मूर्त्या करू रे करू रे अरे करुणा देवर मानर शंकर भगवान सांग काय हरकत नाही. नाही तो काम निश्चितच मै करी हा. पण देवनी रूप मध्ये काही जाता येणार नाही. माय धरतीला जाणार म्हणजे नाही. माणूसनाच रूप घे जाणार हा. पण माणूस बी हा. बोलता माणूस नाही. नाही काहीतरी बोवाना रूप घेणार पण नाही. नाही तर हा. ती माया शक्ती मला ओळखी मग? देवनी रूप मग घ्या हा. माती देणार नाही रे नाही आव नाही बाई व मानी तू मग आया बहिणी व शिवशंकरजीने काय करा करा आवना माव बदल करा हा. तू निघत काय झालं? तू काय हा. काल दिन नाशिककडे दवळा कपडा पोळी द्यावा हा. आणि आज काळा मटकोट पोळी मग? जशा यम दिसत हा. काही बरं नाही रे बाबू नाही ना देव बनावी तुला दे की मै बी याळ बुडना तयार धोट घाल गीदा निदा का नाही हा. मै बी सफुरा बी नाही नाही. दडा अर्धा बी नाही नाही. ही वाज तेवरी हा. मै बी तू नाज ना हा. यमना दाखला भाऊ भाऊ. धर्मराज हा. काही बरं नाही रे नाही ना अरे नाही ना देवर माना तू मान्या या बहिणी हा. हो सदा शिवशंकरने आव ना माव मोडा मोडा. तो माव कशा मोडा मोडा. कंबरला लुंगी लाई लावी हात का कामा जोळी हा. हातमा चिमटा हा. जशा काय हा. बोवास पर्या मग खराजनाच बोवा हा. आणि तो होता देव देव. त्यांनी बोवाना रूप दिला हा. आणि माई धरतीला हा. जवपर्या मार्गाला लागला लागला. तुला काय सांग सांगू. देवदार खान्या हा. पायऱ्या सोड हा. अवतार घे देऊनी अवतार देऊनी देव निघाला सदाशिव शंकर गोसावी लावली अवतार घेऊन हा अवतार घेऊन देव निघाला सदाशिव शंकर गोसावी लावली शाबास. अवतार घेवानी अवतार घेवानी देवनी गाना सदाशिव शंकर गोसावी लावली चालतानी बोलता चालतानी बोलता देव निघाला सदाशिव शंकर गोसावी लावली अवतार घेवानी अवतार घेवानी देवनी गाला सदाशिव शंकर गोसावी झाला तू अरे अरे 9 लाख पायऱ्या सोडल्या हा. अवनाधारी पवनाधारी फुलाच्या भारी. भारी तो भगवान शंकरजी हा. बोवाच्या रूपामध्ये मेली. माय धरतीला हे. देव चालणार चालणार चालत देव मन मन चालणार चालणार चाल चालत
झाले रे देवा तू काय रे योगामध्ये झाले रे देवा तू अरे 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 भगवान शंकरने दुराजी विचार करा जरा माता तर म्हणा दोन्ही डोळ्या लाईनी मांडीवर आठे बस हा आणि तिथं म्हणा तप करी मग? पण ही ना किती दिवस ना तप हा. आणि कधी तप सरी हा. पण जवळ सरील तव सरी हा. पण तपावर हा. त्याच्या जवळ जाई बसू हा आणि पर्या हो. ती ना काही हा. 6 महिना ना तप हा. तर 6 महिना हा. भरतच वण्यात वण्यात. एकच रोज हा. भाऊ बाकी वतार अवतार अरे वतन बाई ना माने तू पण तो एकच रोज बाकी अशा तिलाच माहित हा. याला कठ माहित माहित. का नाही हा. पण माहित तुम्हाला सांगितलं दाखल. का नाही हा तिना फक्त एक रोज कमी राहील हा. 6 महिना हा. आता ती एवढी कैनी बसली मग? ती बिया कसून जागावर हा. जंगल फाटा मग? तर तिने आजूबाजू हा. झाडा होतात हा. की झाडाचा पाला पासुळा मग? रोज तिने मांडीवर पडी हा. तर चांगला 4 बोटला हा. फुलासा आणि पांठासा हा. तिने मांडीवर ए. अशा दड होई गया अरे गया रे अरे गया रे बाईने मानवली आणि आयासाला इचार लागल्यास कोठा वाटी काय झालं? सकाळीसला घर जाडीने वावर मग जाते हा. संध्याकाळला येऊ कवडा खाऊजा मग? याळ बरस तरी हा. नाही तर इचारी आहे. हा. एवढ्या जाडी जाते हा. तरी संध्याकाळला येते आणि झाडतच बसते मग? कवजाच कवजा. कवजा घर मग हा. आणि तिथं जंगल मग मग? विचार करा ना या हा. 6 महिन्याला एकच रोज कमी हा. टपात व्हायचा मग? झाडाचा पांढरा हा. फुलानी कचरानी हा. अशा पडेल मग? शंकरजीनी यारा पर्या हा. आईने म्हण माता तपकी सांगली मग? तू निघत नाकी काय डोळे झालं? तो तिला येर हा. विचार कर कर. माता तर म्हण पकी सांगली चांगली तिला येर हा. हवायच्या फिरपी काय झालं? पकी म्हण सांगली चांगली. पण तिने मांडीवर एवढा घाण घाण. त्याला पर्या किवावणी हा. शंकरजीला हा. पटकरी त्यांनी काय करा हा. बागच करी करी. तिला बी हल्ला घाल नको नको. तिनं तप्त मुडाल नको मग? एक एकच फुला उचलं हा. मांडीवरी हा. अहो खाल्लं ठेव वर ठेवर अरे ठेवर बाबूरा मान तू शंकर या तो मन माझी विचार कर हा. हिला झाल बिल लागी गया हा. जरी ना तप मोडणं हा. तर वाय मला पाप लागे मग? भाऊ हो. कोणी तप मोडवा नाही नाही. तशा कोणी झोप मोडवा नाही नाही. झोपेल जात्याला सुद्धा हल्लावा मग? आणि तू तर खुशाल हा. ते रोज आपली तिथं हा. एकच पलंगवर निजला हा. आता तू निज वय गय हा. मला निजू देवा ना मग? खुशाल गाडी खुंदलं हा. आवाशा हा. उठला मारा घरी दाखवा तर भाऊ पाप लाग आज पैसे हात लावशी नको रे नको रे अरे नको ना देवर मानली फक्त पाप कठ लागत हा. नाही ती बी सांगितलं काढू हा. नाही तर तुम्हाला अपघात राहायचा मग? आपण मन मराई हा. ज्यांनी बायको राहणार हा. बायको कळत तू हा. बायको लागल्यास उठाडवा हा. तिला उठाडण्याच पडत हा. आणि बायकोनी बी नवऱ्याला हा. उठाडी दे जा दे जा. नाही तुम्हाला वाटत हा. डोंगऱ्या भाऊ सांग हा. पाप लाग पाप दोन लाग. तुम्ही हा. उठाडणार त्यांनी राहा का डोकी. पाच काही बरं राहणार नाही रे भाऊ नाही ना देवरा मान तू कारण देवनी तशा एक एक गोष्टी हा. मोफत दिलं हा. ज्यानं त्यानं लग्न जोडा हा. त्याला कवा बी उठाडा काही नाही पाप लागत लागत. देव सांग हा. हा भाऊ सांगत या बामून बिमून नाही सांगता हा. बामूनच करा नाही तर काय सांग मग? पण देव सांग हा. म्हणजे देव हा. पुराण सांग म्हणून मग तुम्हाला सांगू सांगू रे बाबू ना सांगू ना देवना मनाली शंकर भगवान एक एक फुलं उचली खालं ठेवा ठेवा. एक एक पानं उचली खालं ठेवा हा. तिला हाल सुद्धा लागू दे नाही. आणि भाऊ हा. कडुनिमनी झाडप घ्या घ्या. जरासा कडुनिमना डागळा मोडा मोडा. आणि त्या आजूबाजू ठेल घाण कचरा हा. पडेल कौजा हा. कडुनिमनी डागळा सवरी वर. तेवढा झाडीने मोकळा केला अरे केला रे अरे केला रे देवर मान तू त्याला गाण काढता आणि कचरा झाडता तर तो बी आळतीनं पुरा होईल हा. नेटकाच गाणगुण झाडी हा. आणि गडीने विचार करा करा. हिना म्हण तप कधी न कधी हा. हिने अपघात जेव्हा डोळा उघडी हा. गिलमाला येरी येरी. काही सांगी बशी मग? त्यानी पेक्षा हा. हिनी पाठी माग जाई बस हा. नेटकाच पर्या हा. गाणगुण साफसफाई करी हा. आणि तिने माग हा. जाईनी बसना हा. आणि तिना बी तप सरना सरना. 6 महिना पुरा होईल हा. आणि बागा डोळा हा.
जरा जरा उघडता हा. आणि अशी जांभाळी दिली हा. पर्या हो. घरी दाखडता हा. पण माने अंडरी सांगते हा. काकाला का भूक लागली लागली गं. पर्या भाऊ भाऊ. म्हणून तुम्ही समजिले लेदार अरे लेदान भाऊ ना म्हणा तू मंडळी तिने जांभाळी देतात हा. शंकरजी तर तिने माग आड आड दप गप आणि तिने जांभाळी दिली डोळा पुसात हा. आणि यरपरी आजूबाजू ती सुधी विचार कर खरं. एवढे दिवस म्हण हा. मैत्रिणी तपला बसानी हा. तर मानी मांडीवर घाण लहान आजूबाजू कौजा हा. आणि आज हा. किती चोख जागा जागा. पण आवडी चोख साई कोणी करी करी. तर ती मनमय विचार कर खरं. अखो मनम सांगता सांगता मोठली सांग हा. तू निघत एक बोळी काय गं? बऱ्या भाऊ हो. मोठली सांग हा. मानी सेवा एवढी दिवस हा. कोणीच बुवा करत नाही नाही. आणि आज कोणाला हृदयावनी वनी. एवढी सेवा करी करी. ज्यांनी मानी सेवा करी हा. त्यांनी काय अडचण हवी हा. तर मानी जवळ यावा येवा. आणि मांगी घेवा हा. त्यांनी अडचण दूर करील ग करील हव करील माई व मानी तू पर्या शंकरजीनी जीव ना हा. ती मांग दफी बसेल ना हा. ती कदळी तुला तर सांग हा, हा, हा. मग त्याला बरं वाटलं हा. आई सांगा ना कोणी सेवा करी हा. काय मागा ना तर मागी घे हा. आता जाऊ बुवा हा. बागल मागाय उठना हा. तू निघत कुलपातच काय गं? अशा पुढं वना हा. आणि बोवानी रूप हा. ओळख बी देत नाही नाही. दोन्ही हात जोड हा. आणि ती मातानी हा. भाऊ तो पाया पड पड रे अरे पड देवर मन तू अरे 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 तो बोवानी रूप पुढे घ्या दोन्ही हात जोडून पाया पड बरं. तवशी तर माता त्याला सांग हा. भाऊ हो. तुला मान आशीर्वाद हा. आज तुला काय मागा ना हा. तर मागीच घे घे. अरे तू एवढी सेवा करी करी. सेवा करणारला मी लवकर पर्सन हो मग? तुला जी भी मागा ना हा. ती मांगी लेवा देवा रे अरे देवा रे भाऊ रे मन तू आता तो देवच होता त्याला सगळा माहित माहित. पण तरी तो कशा बोळ पाड हा. आया हो. मै तू पण मागिलच हा. पण मला ना हा. ध्यानच राहत नाही नाही. तो ध्यान कर घेऊ दे. काय मागाना ना हा. ध्यान करू हा. तो ना आया हा. मै ध्यान करू हा. काय मागाना शा हा. ध्यान करू करू. तो एक काम कर मला वसन देव हा. का नाही मग? तू काय देशी ना मला हा. पहिले वसंत दे दे. नाही रे भाऊ मागिले हा. वसंतीने काय करशील करशील. मागण्याची मागशी तू हा. नाही वाया हा. मला ध्यानच येत नाही नाही. बाई, तो ध्यान करू हा. मला ना हा. तो सत्य वसन देवा देवा आव देवाना माय व मानिवर आता माया शक्ती हा. पतिवर्ता सत्ती माऊली माऊली. ती बोलपण हा. तिला वाटणं मागे मागे काय मागे मागे. सोना मागे हा. पैसा मागे मागे. नाही तर मोठी पवळा मागे मागे. येणे पलीकडे काय मागे मागे. जी मागेल ती दिल ना हा. कारण ती पतिवर्ता हा. जठ ब्या टाकत तट सोना हा. जठ ब्या टाकत तट मोठी सोना. तशी आपी हा. टाकी येईल बरं हा. आहे अंग का नाही? हा. थोडा सोना दिसर दिसर रे भाऊ ना दिसना देवर मन तू तिला वाटत सोना नाना मागील पर्या हा. बोळपण मग तिने उजवा हात पुढे करा. करा आणि तो बोवाला हा. बोवा नाही तुम्हाला माहित आहे हा. कोण होता हा. पण बोवाला हा. सत्य वसन दिला रे भाऊ. यादी रे यादी रे यादी रे सत्य वसन दिला रे देवा रे सालदी रे यादी रे माता भोळपणी गेली ना बाये सालदी रे यादी माता बोळपण मग वसन देवाय घ्या मान्या एवढं सोना मागी भाज्याला पैसा मागी हा. का नाही आणि गडीने वसन बिसन गेला आया म्हणा गडे ध्यान तर मांग रे भाऊ तर बरं आया हा. सोना देशी हा. काय मला पुरणार नाही. मोती पोळा देशी हा. तरी मला काय
काही ती काढता येणार नाही. आणि मग एक तर बोवा आहे अशा गरीब बाई मग बोवा महाराज हा. गाव गाव फिरू हा. मापै कोणी इसकाळी लेती मग? आई सोना ना हा. मार खावाना धंदा नो मग? तशा माने आया हो हा. गळा मंगळसूत्रा बित्रावा हा. वशा दपाडी जत्रा जाजा जा. काय धमार खाना पडव पडव आव पडव मायव मानिवन औंदा दिवाळी जत्रा मग दोन एक बायाची गळा मंगळसूत्र हा. तिसने दोन दोन दणकात बशी घ्या ती हा. मंगळसूत्रात घे घ्या घ्या. आणि जी साप काहीच नाही हा. किसाला कोणी जोडेल बी नाही नाही. आणि काही गळेल बी नाही नाही. अशा बी गोष्टी राहते मग? का नाही हा. पण जाऊ मंगळसूत्राने हा. तो बायकाचा नवरासा बी सूत्राने नाही. काही बरं नाही रे नाही ना अरे नाही ना भाऊ रमानर भाऊ तो सांगा मला सोना ना काही नको मग काय देव रे भाऊ बरोबर आया हो. तू आता देसच ना हा. वसंत दिदास हा. मला मी खात्री देशी हा. पण एक काम कर कर. लागले असताना हा. रोख पैसा देऊ तुला हा. पण हा. मला तू बसेलस ना हा. तू जागावरली हा. मुठभर माती देवा व देवाव आव देवान बायव मानिवन पर्यादाजी हो. माटीना नाव सांगतात माता बसेल होती होती. माटी सांगतात हा. अशी उठीच गई गई आव गईन बाई व मानिवन अरे 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 माता तर उठीच गई आणि मानी कडत ये हा. अशी डोळा फिरो हा. केवळ राग राग काय करू र तुला माती हा. तो सांगा आया हो. एवढी संताप नको हा. करत वचन दियल हा. मग काही फुकट नाही माग नाही. इकत दे. दे फुकट नाही माग हा. इकत दे हा. ती काय सांग हा. अरे तुम्ही कावड बांधू बांधू. तुम्ही चोळ बांध हा. इकत काय माग हा. तुला फुकट सुद्धा मिळणार नाही नाही रे नाही रे अरे नाही रे भाऊ रमानवन मंगळीने विचार केला. करा तू म्हणे फुकट बी देस नाही नाही. इकत बी देस नाही नाही. पण वसंत दिला हा. मग आता दार खामध्ये जाई. तुला वाटे बोवा हा. मग दार खामा जाई जाई. 33 कोटी देव सप हा. पुन्हा वचन घेईल वकील अवघिल देवर बोल तू लगेच गाडीने रूप बदलावा हा. आणि तुला काय सांगू. जमना शंकर बाबा हा. दाखाडा रूप दिला. तेव्हा ती सांग माहित तुला बो ओळखेल आणि तू तसं ते वसन घेतात आणि आता इकत देईल तरी भाऊ जमणार नाही फुकट देईल तरी कायमनी जमणार नाही मग एक काम कर वसंत देवाय घ्या आणि तू तर शंकरजी माहित तुला ओळखेल नाही पण मग अशा कर तू भी मला वसंत देत महिना तुला इकत बी देत नाही फुकट बी नाही लागले असतं उसने देऊ भाऊ उसने पण मला बी अशा वसंत दिजा आई उसने देऊ कोणाला कमी कर्म करावा तर 40 वर्ष ना आयुष्य मध्यम कर्म करावा तर 60 वर्ष ना आणि एखादा चांगला पुण्य करावा तर 100 वर्ष मुदत देऊ पण मुदत परमान आहे माती ठेवजो आणि मानी मुदत सरली काय उसनी माती मानी परत करदो रे अरे करदो रे भाऊ ना माना तू तर मान्य आहे हो शंकर भगवानने बी ते रोजच तिला वचन दिलं काय हरकत नाही हे लागल्यास म्हणा तो सांग रे याला मजा ना नुसतं काही हात पुढं करा भाऊ तेवढा दणका तर बोलता मानीकडे येणार तुझा भाऊ तुला सांगू रे का नाही तो सांग लागल्यास तर मी विभो वचन देऊ तुम्ही सांगेल परमान करी मुदत चरणी ना तुने मातीच्या मूर्त्या तुला मी परत करी पण भाऊ जाऊ मुदत तो मला देऊसने का होय शंकरजी ना आणि माता ना माने आया हो दररोज पै वसन द्या तेव्हा आपल्या अनुसया बाई हिने बी मुदत जाऊ तो भगवाननी कुडी ठेई आणि मूर्तीनी मुदत चरणी म्हणून उसनी माती परत गई अरे करीव बाईने वाणवी आपल्या अनुसया बाईने 57 वर्षांनी मुदत होती 57 50 ने 7 वर्ष जगली माने आया हो 60 सुद्धा पूर्ण नाही दिवशी तर माने आयाला घेऊन गेला अरे
सतीना टाकभर म्हणाले हा, आणि सती माऊली ना वचन हा. हा कधी खोटा होत नाही. नाही शंकर भगवानाने सती माऊली ना वचन आहे आहे. आई उसनी माठी हा. एक दिवस परत करावाच लागेल लागेल. म्हणून आई करणं पडे रे पडे रे अरे पडन देवर म्हणाली कारण जशा कर्म करा तशा जन्म मिळ मिळेल. चांगला कर्म तर चांगला जन्म वाईट कर्म करा तर वाईट जन्म मिळेल. ये भाऊ आई कर्मावर सगळा काय तुला सांग सांगू. कर्म घेती झोले कर्म घेती झोले तिथे कोणाचा ना चाले तिथे कोणाचा ना तिडे कोणाचा ना चाले चाले रे भाऊ भाऊ तिडे कोणाचा ना चाले रे तू काय करे माझ्या घेती काय करे माझ्या घेती काय करील राय रघुपती रे देवा काय करील राय रघुपती रे तू कार्य करील राय रघुपती रे देवा देवा कार्य करील राय रघुपती रे तू मरण नाही रे आपल्या हाती मरण नाही रे आपल्या हाती माणूस मेल्यावर कुडीनी माती माणूस मेल्यावर कुडीनी माती रे तू रे माणूस मेल्यावर कुडीनी माती माणूस मेल्यावर कुडीनी माती रे तू माणूस मेल्यावर कुडीनी माती माणूस मेल्यावर कुडीनी माती रे तू मान्या आया बहिणावर जपच्या लोकांनी टायका हा, डोरा बकरा मरता हा, डोरा बकरा कळतात तुम्हाला हा. तरी त्या डोराचा कातडा काढता लोक कातडा हा. मरियल डोरा हा. आणि तेच नाही वाना बिना बनाडतात बनाडतात. पण बनाडतात हा. मरियल वर सुद्धा मग. डोराचा कातडा काम हा. कातडा हा. काही काही जनावर मरताय जंगल महिला जनावर मग. वाघने डुकराने वाढराने त्या जनावरा तरी त्या लोक हाडका गवसत हा. फिरतात वखत मुळीला मग. जनावराचा हाडका सुद्धा काम मग. पडत अरे माणसाचा हा. विचार करा ना तुम्ही हा. माणसाचा नाही कातडा काम पडत हा. नाही हाडका काम पडत अरे. बरं तेवढा तर तेवढा हा. एखाद्याने आईस राव हा. नाही तर बास राव हा. बरं सकाळीसला मरू द्या हा. राम पाराम हा. तेवढा जीवना पोऱ्या राव मग. नाही तर जीवन्या आणली राव हा. या उंगतला जर माणूस मरणार हा. तर त्या जाको सांगता हा. उरका आबा हा, हा. कुडीनी माठी मग. काला कुडीनी माठी माती. मरी जाणार ती मग. त्यांनी काला माठी मग. अरे त्या राखणारची माठी हा. म्हणून बघा घाय करता रे अरे करता रे भाऊ ना माना तू म्हणून तुकाराम महाराज सांगते खोटा नाही नाही. तुकाराम महाराज काय सांग हा. कुडी मध्ये रे आत्मा राहील तेव्हा जबराई तेव्हा जबराई अरे आत्मा निघून जाईल कुडीला कोणी पुसत नाही हो. या या अरे कुडी मध्ये रे आत्मा राहील तेव्हा जबराई तेव्हा अरे आत्मा निघून जाईल कुडीला कोणी पुसत नाही अरे नात्या गोत्या रे जमा होतील रडण्याची गाय पण आज ना दिवस मुकाम ठेवा कोणी म्हणत नाही कवड्या बी जीवनी अंड्री राहू दे राम पाराम बाबा नाही ताया मरणार अंड्री सुद्धा सांगते का नाही तर दुसरा काला सांग पर्या भाऊ नात्या गोत्या रे जमा होतील रडण्याची गाय पण आज ना दिवस मुकाम ठेवा कोणी म्हणत नाही एवढाच नाही
मग गाय करता तर करता हा. ववास गरम पाणी ठेवते हा ते डोशी राव हा. अंग दवाला नाही. ववास पाणी ठेवते हा मग तो पाणी तप बी नाही नाही. तप कठ नाही हा. कसे त्या गावना लोक इकडे हा. हे भाऊ हा. आंघोळीला रे पाणी ठेवलं तपलं कुठं नाही तपलं कुठं नाही आंघोळ करण्याची घाई नव जिर जिर आंघोळ घालण्याची घाई नव बरं काय आंघोळ करायला घाई करता मग? तर काय काही हा. कारभारी माणसा सांग हा. भैया हो हो. थांबा तो हा. अंगणो का धावतास दूधल्या दूध ती पाणी टाकायला हा. गोमतीर जितारा हा. तव नाही. हा. मर्यालवर हा. दूध हा. गोमतीर मग? ती पाणी मग हा. आणि जितारा आहे ना तवच हा. एखाद रोज गोमतीर टाकी दवा हा. तो वाई माणूस ना मग? पापच निघी जाय जाई. का नाही हा. पण जितारावा हा. तव नाही दूध बी नाही गोमतीर नाही नाही. आणि मर्र तेर हा. पवित्र बोहा हा. का नाही हा. अहो समजिले जोर अरे जेवण भाऊ ना म्हणाली एक जागा मै बोलावणी लागेल हा तर ती डोसा बाबा ना हा एक नातूच सांग हा. थांबा तो म्हण हा आमने बाबाला दूध येईल तेव्हा जांग देऊ हा. का नाही हा. बाबाला म्हणा दूध येईल तेव्हा जांग देऊ हा. मग त्याला सांगू हा. तुम्हाला सूद बी दर हा. जिता होता तेव्हा श्याम एखादी रोज नाही नाही. पोरास पाजत केला हा. आणि आज अंग देवाला दूध हा. दूध शिवाय देवताच नाही. अरे द्या दही हा. काही होत नाही रे नाही रे भाऊ नाही ना देवाला म्हणा तू म्हणून भाऊ हा. एकदा इडीवर पिरीत ठेवा हा. तर काय तुम्हाला सांगू इडीवर एकदा पिरीत ठेवा हा. मग आम्ही काय सांगू हा. कोणी कपडा लायता मग? बाईच हा. साड्या हा. एखादा बाऊसलय मग? कोणी या इसलय मग? कोणी जवा इसलय हा. ते रस्ता अशा नुगडार हा. देवा शपथ मग? ती मरी जाणं माणूस हा. नुसतं आंघोळ व्हावं खोळमा हा. बाऊस व्हायलाच देता हा. या इस व्हायला व्हायला. जवा इस व्हायला हा. मग मी अशा सांगू हा. प्रत्येक दिवाळीला जे वाटी वाटी घेतात मग? तर ती बाई नेशीने शिकवली हौस मग? पण जाऊची तार आता हा. कोणी जाणता नाही. नाही आणि मरणात हा. तर त्याचा लुगडा माहिता नाही. नाही मग एखादा बाऊस ना साडी देता हा. आणि याईचा पाय तिला घालते हा. तर याई बाईशी हा. चिता लावत जा आणि देवा देवार अरे देवार भाऊ ना म्हणाली काय काय झालं म्हणून बोलावणी रोज नाही जमना हा. तर तू पिठाने रोज हा. यायनीच होती बुवा हा. लुगडाच घेणार पण हा. मग जिती होती तव बी यायनीच होती मग? मग तवच देतात हा. एखाद नेसती मग? ते यायनीस याईसचं नाव काढ मग? आशीर्वाद दी मर मग? का नाही हा. तर कोणी बी भाऊ हा. देवानाच्या हा. जिवंतपणीच देवा अरे देवार अरे देवार भाऊ ना म्हणा तू मैगन सांगू जिवंतपणी देवा हा. पण आई बारी खाल जावा हा. त्याला हेरी हवा हा. त्या बी भाऊ हो. जिवंतपणी देता हा. तरी त्या बायका हा. अजिबात नेसत्याने नाही. नेसत्याने मग काय करते हा. सांगेल दाखल हा. एक पर्या मास्तर माना जोडीदार हा. पिंपळनेरलाच राहा हा. आता तो रिटायर्ड होई हा. गया त्यांनी मास्तरीन बी रिटायर्ड हा. तो बी रिटायर्ड हा. दोन्ही नोकरीला आहे ना तुसला सांग हा. दोन्ही नोकरी हा. मास्तर रिटायर्ड हा. मास्तरीन बी 2 वर्ष हा. रिटायर्ड तरी दोन्ही साला निम पगार पगार. 50,000 हा. म्हणजे 1 लाखनी पुढलाच पगार यावा हा. आता त्या सांगता आमले म्हणे हा. पेन्शनचे तरी 50 हा. दोन्हीच ना 1 लाख रुपये मग? तेच नसतं 1 लाख हा. आणि दोन्ही पोऱ्या नोकरीला हा. दोन्ही ओवास नोकरीला मग? बाई पैसा मार हा. तरी ती बाई कडी सांग हा. डोंगऱ्या भाऊ म्हणे हा. माले पोरी तर काही नाही हा. पण मन या ओवास हा. माले अंडरी साठवण येऊ देत त्या नाही रे नाही रे अरे नाही ना देवार म्हणा तू माहिती मास्तरीनला सांगू तुला अंडरी साठ द्या आणि येऊ दे त्याने नाही. अशा काय जीव लावत्या हा. तुने ओवास हा. तर ती सांग हा. भाऊ म्हणे हा. आकातीले 2 साड्या हा. दिवाळीले 2 साड्या हा. आको म्हणे माले काय लागणार हा. फळफळावं सगळं आणि देतीस म्हणे हा. मग प्रत्येक आकातीला 2 साड्या हा. पक्या वय ग लगे डोशी फाफळणी ना हा. कपाट जुगडा माने आहे हो हा. मला स्वतःला दाखल हा. डोंगऱ्या भाऊ हा. एक कपाट तर निसतात ना साड्या सापरी बरं.
देवा शपथ मग? साडी असा हा. मला उघडी दाखाडा हा. आणि मग येता येता हा. तिला सांगिव ना हा. मग सांगूरजीन बाई हो. तुला एवढ्या साड्या हा. एक कपाट भरणीस त्या साड्या हा. आणि तू आता म्हातारी होई गई गई. रिटायर्ड होई गई हा. तरी गाऊंडच घालस हा. एवढी तोर गरीबी होय मग? एवढ्या साड्या साड्या. या मरी जाशी तर हो. खडकवर घे जाशी हा. अहो, आताच नेशी फिरव 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 हा. आव फिरव बायव म्हणिली म्हणून मान्या तुम्हा पण एक दोन पडेल हव्यात हा. रोज बदलने सतरा हा. कवा मरी जाईल ते ना मग काय बोलू नाही कारण आई बोलूचा नाही ती साधू संत सांगता हा. ती खोट नाही नाही. कोण काळ येईल कैसा कोण काळ येईल कैसा नाही देयाचा भरोसा नाही देयाचा भरोसा नैर देयाचा भरोसा रती मान्या या बहिणी व कोण काळ कशा येईल सांगता येणार नाही. आपली देहना सुद्धा भरोसा नाही नाही. मग जिवंतपणे निर्वी घ्या खाई घ्या हा. पी घ्या काही दिवाळीने सांजुऱ्या उरेल त्या बी खाई घ्यायचा घ्या. बतावा ती बी खाई घ्यायचा हा. अहो किड लागी हा. लक्षात नव्हता नोकाव बाये नोकाना मायव म्हणी तू मान्या मै तुम्हाला सांगू हा. आणि मैतन हा. लक्ष्मी पूजन रोज पाई घर नाही. नाही मानी बाई कोडीने कवडा शिवडा बनाडा मग? त्याला का मग जाळा लागेल काय काय ते? तरी मावरी घर राहत नाही रे बाबूना नाही ना एवढं म्हणा तू 12 वर्ष माझं घर घ्या हा. तर ती काळ झोपणी जमू दे दिली नाही. झोपाडी पाडा मला हा. ती काळ झोपणी हा. काहीच खाऊ बी दिली नाही. नाही का नाही हा. तर या भाऊ हो. तू तरी तशा करशी नको नको रे बाबूना नको ना एवढं म्हणा तू ऐकायचं सांगा सांगताव नाही नाही पण ध्यान काढी देऊ हा. म्हणजे सकाळ कोणा उरेल बिरेल हवा हा. तर नारी घाला ऐवजी शिवडा देते ना रापाला मग? सांजुऱ्या बिजुऱ्या. हा. म्हणजे ध्यान काढी देऊ हा. हवा कोणा उरेल हा. तर सकाळ आपल्याला मिळी जाईल जाईल रे अरे जाईल ना भाऊ म्हणा तू भाऊ हा. मानी ना तुसला तर ध्यानच काय राहायचे रे? केस निघर दोन्ही पडेलच बया काय रे? का नाही हा. त्या गाड्या जाता जेव्हा मी काढी हा. आणि ना तुसला ध्यान काढी देऊ लेऊ रे भाऊ लेऊ ना एवढं म्हणा तू माणूस ना तुसलाच सांगेल दुसरीकडे कंग सांगेल मग? काय आपली बापली ठेव मग? कटत जाय खा हा. पर्या भाऊ हो. जर ओळख कटत जाजो मग? भलती जागा जाशी नको नको रे भाऊ नको ना एवढं म्हणा तू आणि जर एखादी गाव मग ओळख नाहीच राहील हा. तर जावा बी हा. पण कशा खावा हा. त्याला अक्कल पाहिजे पाहिजे रे भाऊ पाहिजे ना एवढं म्हणा तू मान्या यावं पेठ तालुका मग एक रोज घ्याव हा. सांगा आमना धन नाही गोत नाही नाही. अशी नाही वशी नाही हा. ओळखच नाही ना नाही. पण तरी एकाला कथा पटणी हा. रातभर बसली मग? सकाळीसला उठली हा. पर्या भाऊ हा. म्हणा आज बेबी नाक हा. पैग्या करा सांगा हा. मग आज काय नाही हा. सकाळ परवा जाऊ हा. पण आज मग घर चालणार हा. मग डोंगऱ्या भाऊ हो. घर जावापेक्षा हा. आज मनमानी गरज मुक्काम करा करा रे अरे करा रे देवार म्हणा तू मै बी विचार करू नात्या गोत्या तर कोणी बी राखता काय ना वाळी हा. नात्या गोत्याच घर माणूस कवा बी राख मग? का नाही हा. पण बुवा बिचारी एवढी पारखी हा. घेणार नाही देणार नाही. नाही ओळख नाही पाळ नाही. तरी एवढी गोवा हा. मया कर हा. का नाही हा. तू विचारच चांगला येरस हा ना. तुला तर पक्की जीव लाव काय रे? अरे भाऊ हो. कठ उठाडू आणि कठ बसवला हा. ती डोशी आया हा. ना हा. राही द्या हा. माने आया होती नी ना हा. एक दोबर जनेल होती होती. काही ताकना दही नानी हा. मडका बरेल हा. मै तर खावापेक्षा येरीसनी समाधान मग? त्या मडकटा हा. शिकावं हा. सोनाया पाच दहीच मिळील रवील रे अरे विरीना एवढं म्हणा तू मान्या खरंच ती ना तेवढा दोबडा बी हा. आणि गरम तेवढा दही दूध बी मग? पण डोशायाने हा. काही तुम्हाला सांगू सांगू. खवा बनाडा खवा हा. आपण रवा हा समजत तुला मग? खवा रवा
का नाही आणि आको तिने ना सांजुऱ्या तळ्यात आको तिने ना पापड सुद्धा तळात आपल्याकडे तर भुजी भुजी खाता तिने पापड तळात तेल मस्त आणि अशा बांधची तरी वलत करा चांगला येरू वस्त्रीवर काही बरं नाही रे नाही ना अरे नाही ना देवाला म्हणा तू माने आयो डोशी बी ताई मयाळू आणि मयाळू माणूस ना खायला पियल माणूस कधी इसरात नाही बिचारीने सारा बनून सांगू नाही काही चेष्टा नाही टिकल नाही खायला काही पोट मग बसत नाही पण माणूसला सांगाशिवाय रावात नाही आणि तिने पापड तळात आणि त्या गरम गरम ना त्या परात मग काढी चुला आणि बांचीवर अशा वलत करती बांचीवर त्या तळेल पापड आणि डोशीनी ना आता तिने गरमात दहीने तोकणे तूपणे आखो खवा बनाडा सुवाया सांजुऱ्या बघा काय काय मला नावा येता नाही एवढा बनाडा थाळी तर बरी गई थाळ्या बी त्या मोठल्या त्यासल्या 5 खातान्या एक एम रवा पोहा खवा ना आणि त्या पापडा वाढाला सुद्धा वाट नाही आणि त्या त्याच्या बांचीवर त्या पापडा निटाय केले जावं आवले जावा बायाना म्हणे तू आता डोशायाला वाढू का ती वाढू पापडचा का ध्यान राहील आणि तिला देवानाच राहता नाही तर बुजतीच नाही ना तुमने देखत बुजून ठेवात का नाही बांचीवर तिला देवाना नाही राहता तर बुजती नाही तळती नाही तिने आमने करताच तळात पण वाढाना ध्यान नाही डोशायाने या अशा तशा काय काय वाढी दिदा आणि वसरीवर ताटा उचली आणि जेवा भाऊ म्हण आमने पुढेही बसली बसा मान्या यायण्यात सुद्धा एवढ्या जवळ बसत्या जेवान तर बिचारी काय जीवडा का आम्ही अंगली बाजू ती तंगली बाजू जेवा भाऊ म्हण उरकावा म्हण लाजाना नाही पोट भरी खा आणि मला कडे जेवायला जीव कर महिनेसता तिरपा त्या पापडाची येरू रे भाऊ येरू रे राजा म्हणा तू तुम्ही वकारची तर नीट वकार नाही तर काही नाही आपलं घाला ना काय आता जी सत्य तेच सांगेल आणि तू नुसतं काही असोच कर तुम्ही देखत नाही गोठ म्हणजे तुला हसू ये केसाला माहित नाही त्या उगा म्हटलाय बस का नाही तुला कळेल तू हसस मला हसाना जी घडेल ती सांग आता पापड बांचीवर आणि डोशी सांगा जेव भाऊ मै पकाय तेल मग तळ असणार आणि बायको भुजीने दे माझा डोशीने एवढा तेल मग तळात या पापड तरी देते आता मांगाने बी हिमत नाही बरं ती काय मानी ओळखली डोशी प्रेम खाल राखा ती काय मानी यायनीच मागवा का नाही सांगवा का नाही आणि पापड साला येरी मानी तर तोंडला जिबला पाणी म्हणा काही बरं नाही भाऊ नाही म्हणा तू पण माने आयो खावालनी अक्कल पाहिजे अक्कल मी कशी अक्कल करी ती डोशायाला सांगू डोशाया आम्ही ना जेवू जाता आता तू एवढा बनाडस पुन्हा अपमान करणार नाही जेवूच पण काल द्या आम्ही म्हणला ना वय तुमने गावनी नदी ती उलुसा फुलं ना तठ वनाव ना डोशाया पक्का मोठा जनावर होता ती डोशीला सांगू पक्का मोठा जनावर ती डोशाया सांग केवढा मोठा रे डोंगऱ्या भाऊ केवढा मै उगाच राही पक्का मोठा सांगेन उगाच राही ना डोंगऱ्या भाऊ मग खराच केवढा मोठा बरोबर डोशाया तिला मग सांगू मग सांगला ना आई तू बसनीस का तठई तर ती सुलानी बांधची एवढा लांबा विदा तंग करी सुलानी बांधची एवढा लांबा डोशीन फिर्या बांधची कड कवडी अंतर बुवा एवढा लांबा कडी तव बांधची कडे येरा तव ध्यान वना ही डोंगऱ्या भाऊ पापड तर दिदला तव सुटणी ती डोशी का नाही पापडच घेऊन पापड मागला सुद्धा नाही नुसती गोट काढी खावानी बी अक्कल पाहिजे आम्ही मागला बी नाही तरी पापड त्यांना आम्हा वनात रे अरे वनात भाऊ रमाना म्हणून मान्या आया कोणाला बी ध्यान काढ देणार त्या तुम्हाला ध्यान काढ दिदा कोणा चिवडा बिवडा हवा जायला लागी जाऊ अपेक्षा सकाळ मान जोडीदारला भाऊ नाही ना आया बहिणी आपली गोष्ट कठोर वने आता गोष्ट लावू लावू ना देवर म्हणा तू कारण आई
झोप लागू नाही म्हणून माझा दुंडका घाला हा. आणि खरा जामना काही जागा हा. खावाण्या गंजच गोष्टी राहत्या हा. पण सगळा आम्ही सांगतो नाही. नाही तुम्हाला काय वाटतं काय पियत आणि इतकरी जाता. जाता इतकरी नाही जाजो हा. आम्ही चांगला सांगतो जी राहतीच सांगतो मग. ओळख नाही तरी एवढी जीव काढ मग. तर याचं ओळख ना हा. या को सकाळ कवडा जीव काढ मग. काही बरं नाही नाही रे नाही ना भाऊ नाही ना देवरा म्हणा तू आणि खराच मान्या ओळख नाही तरी लोक एवढा जीव काढतात नाही. ओळख नाही तरी हा. यात ओळख ना मग. यात मग काढतील हा. सकाळ काय करतील काय नाही नाही. कठ उठाडू हा. कठ बसाडू हा. आणि तू आपण एखाद्या हा. आठ बसणार बी नाही रे रे नाही ना भाऊ रे नाही ना देवरा म्हणा तू पर्यादाजी हा. आपली गोष्ट कठोर होणे हा. चांगलं तू तरी हा. का नाही जमून द्या तुम्हाला Yeah.